परत तू 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 थांबत ते कसा घरकुल नाही देत आपल्याला. कशाला त्या सरपंचाला शिव्या देता? आपल्याला घरकुल नाही भेटलं तर काय झालं? आपल्या ताईला तर भेटलं ना. आपले चंद्रीला घरकुल भेटला. हा पण तो रामदास मामा जागाच देत नाही त्यांना. म्हणजे तो रामदास दाजी त्यांना घर बांधायला जागा देत हा, नाही. नाही. जा, उठ 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 आपले चंद्रीला बनवून आण. जा जा जा. काय रे रामदाशा, काय माझ्याला जागा घराला थोडीशी दिली असती तर काय बिघडलं असता? अरे आजच माझे आता चंद्री आलती ती चंद्रीचं मोठे नाक करून चावलं माझ्याशी. मी तिला सांगितलं गप्प बस आणि माझ्याला सांगितला तू तर घराची पायरी चढशील ना तर तुझं पाय दोनवून ठेवीन. अरे तर ती चंद्री लाखात एक पोरगी आहे ती. होय डोक्यावर पाणी पाच होय. मोठा चावलो तो एक तर मला ते महाजाचा प्रकार मुळे ते महाजाच्या मुळे ना माझ्या डोक्याला असा साप आलाय. अगं रडते का झालं तू? ज्या झाला त्या बरा झाला. तुझा बाप आहे ना, समजू नको तो बेवडा आहे म्हणून. ज्या झाला त्या बरा झाला. आणि बा जावाय रामदास दाजी जागा देत नाही ना तुम्हाला. मग असा करा, हा तुमचा सासरा गंगाराम पेल म्हणून समजू नका. आपल्याकडे खातील जी जागा आहे ना तेवढं तुम्ही घर बांधा, तेवढं सुखात राहा. पण ह्या माझे पोरगीला अजिबात त्रास करायचा नाही, नाही तर पाजा हा माझे काय कानावर आला तर. काय आईस ती हळदीला गेली. हळदीला गेले? हा मला तर सांगितलंच नाही. आणि जा बापू असा करा ना, मग द्या ना अर्धेकचं पैसे. चला मग आता तुम्ही देसाल तर तेच खरं ना. मग दुसरा आहेच कोण कोणाकडे मागायला. चला. दादा तू गप्प बस. हे बघ ना, हे दादा असंच वागतात. अगं पण मनाने चांगलं आहे ते. आई उगाचच त्रास देते.